मुंबईतील वरळी परिसरात BMW कारने धडक दिल्यामुळे या अपघातात 45 वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून या हिट अँड रन प्रकरणामुळे सध्या संपूर्ण मुंबई हादरली आहे. तर या प्रकरणी सध्या सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेत मृत पावलेल्या कावेरी नाखवा या मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्या पुतणी होत्या. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जयवंत वाडकर यांनी महाराष्ट्र टाइम्स सोबत संवाद साधताना केली. या आरोपींना कठोर कायदा काढून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशा पद्धतीने गाडी चालवणं ही केवळ विकृती आहे. गाडी चालवणाऱ्या प्रत्येक माणसाला या सगळ्याची जाणीव पाहिजे. आपण गाडीसमोर साधा उंदीर जरी आला तरी थांबतो, त्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. इथे तर तुमच्या गाडीसमोर एखादी व्यक्ती येते आणि तुम्ही तिला फरफटत घेऊन जाता. ही गोष्ट किती वाईट आहे. त्यानंतर गाडी तशीच सोडून पळून जाणं हे आणखी वेदनादायी आहे, असं जयवंत वाडकर यांनी म्हटलंय. तर मी शासनाला एवढीच विनंती करेन की कृपया या आरोपीवर दया दाखवू नका, कारण तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तो रात्री बारमध्ये दारू प्यायला 18,000चं बिल झालं. त्यावेळी मर्सिडीज गाडी होती. मग ही BMW गाडी कुठून आली? त्याची मैत्रीण कोण आहे? या प्रकरणी शासनाने एकालाही सोडता कामा नये. मला पोलिसांवर विश्वास आहे आणि ते योग्य कारवाई करतील याची खात्री आहे. अशा लोकांना सोडू नये असं माझं प्रामाणिक मत आहे, कारण सध्या एका पाठोपाठ एक अशा घटना घडल्या आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटले. तर कावेरी माझी सख्खी पुतणी आहे, त्यामुळे याबद्दल मी अजून काय बोलू मला खरंच सुचत नाही. त्या पोरीची आता गणपतीमध्ये खूप आठवण येईल. तिने सगळं कष्ट करून जे उभं केलं होतं त्यामुळे तिची आठवण मला कायम येत राहणार, असं म्हणत जयवंत वाडकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. वरळी हिट अँड रन प्रकरणावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.